लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता हा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे। तसेच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींची 5 टप्प्यांवर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींची 5 टप्प्यांवर पडताळणी केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जून शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आता निकषानुसार चौकशी सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यात योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत तपासणी केली जाणार आहे। 5 टप्प्यात ही पडताळणी असणार आहे। एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक लाभार्थी नकोत। तसेच बनावट कागदपत्र बनवून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला वगळल्या जाणार आहेत। कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन मिळत असेल तर अशा महिला अपात्र ठरविल्या जाणार आहेत। तसेच ज्या महिलांचे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, म्हणजेच ज्या महिलांचे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणार आहे त्या महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत। तसेच 5 एकरापेक्षा अधिक जमीन असेल तर 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर त्या महिला देखील अपात्र ठरविल्या जाणार आहेत। आपण इथे पाहू शकता, ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा अधिक जमीन आहे त्या महिला देखील अपात्र ठरविल्या जाणार आहेत।